मॉर्निंग, मी आहे हर्षदा. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात होत आहे शर्विलला ब्रश करून देण्यापासून. तर शर्विलने आपल्या ब्रशवर कोलगेट घेतलेला आणि त्याने स्वतःचा ब्रश स्वतःच केलेला. त्यानंतर मी त्याला आंघोळ वगैरे करून दिली आणि त्याला शाळेत जायसाठी आहे ना रेडी केलेलं. तर त्याला डान्स करायचा होता, तर तो डान्स करायला लागला आणि त्याने मला पण घेतलेलं डान्स करायला. तर त्याचं मन ठेवायसाठी म्हणून मी पण त्याच्यासोबत थोडा वेळ डान्स केलेला आणि तो शाळेत गेलेला. मग मी आपली बाकीची सगळी कामं आटोपलेली, कारण आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. तर मी छान दारात आहे ना रांगोळी वगैरे काढायला घेतलेली आणि मी उंबरठ्याला आहे ना हे लेपन लावलेलं. तर या लेपनमध्ये मी हळद, चंदन पावडर, गुलाबजल, गोमित्र, पाणी हे सगळं एकत्र केलं आणि ते उंबरठ्याला लावलेलं. हे उंबरठ्यावर लावलेले आहे ना आपल्या घरात निगेटिव्हिटी नाही येत असं म्हणतात. सहसा हे देवीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी असं लावतात, पण आज मार्गशीर्ष गुरुवार होता म्हणून मी लावलेलं. त्यानंतर मी उंबरठ्याची छान पूजा करून घेतली, हळदी कुंकू फुलं वगैरे वाहून घेतले आणि आतमध्ये आलेली. आत आली आणि पूजेची तयारी करायला घेतलेली. तर मी सगळं सामान आहे ना अगोदरच बाहेर काढून ठेवलं होतं. मग मी नारळाला छान हळदी कुंकू आणि सजवून घेतलं आणि पूजा मांडून घेतली. आज गुरुवार, मी दर गुरुवारी आहे ना गजानन महाराजांची पण पोथी वाचते, तर मी ती पण पोथी वाचलेली आज. काल मी बाहेर गेली होती तर मला इकडे महालक्ष्मीची पोथी काही भेटली नाही, तर मी मोबाईलमधूनच वाचली. त्यानंतर मला सगळं काही आहे ना लवकर 12च्या आत करायचं होतं, कारण शर्विलला शाळेतून यायच्या अगोदर करायचं होतं, कारण तो असताना मला पूजा करू देत नाही. मग मी आरती वगैरे करून घेतलेली. अशा प्रकारे आज माझा दिवस गेला. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.